आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. आय रिपीट, संपूर्ण महाराष्ट्रात अनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली. 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढे कंटिन्यू करायचे असेल तर मग त्यादरम्यान परत रिपीट आपण आदेश करतो. म्हणून ते प्रोहिबिशन ऑर्डर ऑन अनालॉग पनीर और नॉन डेअरी पनीर याच्यावरती वी हॅव प्रोहिबिटेड दिस आयटम फॉर प्रोडक्शन, स्टोरेज, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड सेल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 30th of July 2026. दिस इज ॲज पर द सेक्शन 32A. हे आपला जो फसाईचा कायदा आहे 2006चा कलम 30(2)(अ) अंतर्गत आपण केलेला आहे. आपण ह्या कंक्लुजनला कसं आलो तर त्याचं बेसिकली कारण असं आहे की याच्याबद्दल अनेक कंप्लेंट होत्या, वारंवार याच्यावरती चर्चा झालेली आहे, मीडियाच्या माध्यमातून झालेली आहे, समाज माध्यमावरती झालेली आहे, सभागृहात झालेली आहे, लोकप्रतिनिधीमार्फत त्याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि त्या अनुषंगिक आपण गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 2025-26 या वर्षामध्ये काही सॅम्पल्स घेतले होते मार्केटमधून. 308 आपण नमुने टेस्ट केले. 308 पैकी 109 नमुने म्हणजे जवळजवळ 35.4% नमुने हे नियमबाह्य आढळले. त्यापैकी 79 हे सबस्टँडर्ड आणि 30 अनसेफ किंवा असुरक्षित असे त्यांच्या फाइंडिंग आपल्याला आढळलेले आहेत. त्याचा परिणाम हेल्थवरती होतो. म्हणजे जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अनालॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो. आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या, पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे. जेणेकरून कशाही परिस्थितीत यांना त्याची साठवणूक करता येणार नाही, विक्री करता येणार नाही, अन्नपदार्थ म्हणून ते विकता येणार नाही. त्या अनुषंगाने आता इथून पुढे म्हणजे पाठीमागं काही दिवसापूर्वी आपल्या विभागाने की अनालॉग पनीरचं मेनूमध्ये वेगळं नॉमेनक्लेचर देऊन त्या पद्धतीनं डिक्लेअर करायला सांगितलं होतं. आता अनालॉग पनीर कॅनॉट बी सोल्ड in hotels, restaurant, eateries or anywhere. It cannot be produced, it cannot be processed, it cannot be stored also, and it cannot be used as a product as a food item and sold. याचा रिझन असा आहे की पनीर इज बेसिकली अ मिल्क प्रॉडक्ट आणि हे जे अनालॉग पनीर बनवलं जातं इट इदर फुल्ली ऑर पार्टली, अंशतः किंवा पूर्णतः याच्यामध्ये नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळलेले आहेत. आणि नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळल्यामुळं दॅट कॉम्प्रोमाइजेस हेल्थ ऑन द वन हँड. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची याच्यामुळे दिशाभूल होते की ते पनीर खातो असं वाटतं पण ते पनीर नसतं आणि म्हणून हे प्रोहिबिट करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये त्याच्या ऑलरेडी आदेश आपण काढलेले आहेत. आता आदेशाची याच्या पाठीमाग आपली भूमिका जी आहे हे काढण्याच्या पाठीमागची ही भूमिका आहे की ग्राहकाला पनीर मागितल्यानंतर पनीरच मिळेल
याची गॅरंटी राहत नाही, ते मिसलिडिंग असल्यामुळं. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया किंवा रिझन. छुप्या पद्धतीनं हा पर्याय उपलब्ध नको म्हणून ते मार्केटमधून काढून टाकायचं हा पहिला कारण आहे, आपली भूमिका आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शुद्ध व गुणवत्तापूर्ण अन्न भेटणं हा त्याचा अधिकार आहे आणि एफबीओने त्याचप्रमाणे प्रोव्हाइड करणं हे एफबीओचं काम आहे. आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते होतंय, इम्प्लिमेंट होतंय, हे आमचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ते करत आहोत. हे जे सुरक्षित अन्न आणि सेफ किंवा गुणवत्तारक आहे, तर हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 आणि 47 याच्यानुसार केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट ज्याच्यामध्ये अनेक जजमेंट आहेत आणि कलम 47 जे आहे त्याच्यानुसार हे स्टेट इज एम्पावर्ड, त्यांची जबाबदारी आहे की सुरक्षित अन्न पुरवणं हे त्या दृष्टीने स्टेटने प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने ओव्हरऑल आपली जर भूमिका काय असेल तर ते फक्त कायद्याची केवळ अंमलबजावणी न करता ती समाजाप्रती शासनाची बांधिलकी आहे, या दृष्टिकोनातून हे आदेश आपण काढलेले आहेत. दुसरा मुद्दा येतो याची व्याप्ती, याचा स्कोप किती आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये आपण याची व्याप्ती आहे. याच्यामध्ये अनालॉग, नॉन डेअरी पनीर याची उत्पादन असेल, प्रक्रिया असेल, साठवणूक असेल, वाहतूक असेल, वितरण व विक्रीवर आपण 1 वर्षासाठी बंदी घातलेली आहे किंवा प्रतिबंध केलेला आहे. हे आदेश सर्व उत्पादक जे प्रोड्युसर्स आहेत ते, प्रक्रिया उद्योग जे प्रोसेसिंग करतात ते, घाऊक व किरकोळ विक्रेते, वाहतूकदार, गोदाम चालक, वितरक तसेच सर्व अन्न व्यावसायिक ज्याला एफबीओज म्हणतो यांच्यावरती बंधनकारक आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स, भोजनालय यांना अनालॉग पनीरचा वापर, साठा वा विक्री करता येणार नाही किंवा सेवा देण्यात येणार नाही, हा आदेश. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा अन्य व्यावसायिक या आदेशातून सूट असल्याचा दावा करू शकणार नाही. हे त्याची आदेशाची व्याप्ती आहे. याचे वैशिष्ट्य मी आता जसं सांगितलं, कलम 30 सबकलम 2 त्याचा सबक्लॉज अ यानुसार आहे. आताच मी आकडेवारी जशी सांगितली, जवळजवळ 35.4% आपल्याला सबस्टँडर्ड आणि अनसेफ याच्यामध्ये आढळलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं फाइंडिंग जे आलेलं आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे आहेत, बीआर रिडिंग जे आहेत आणि आयोडीन मूल्य हे मानकापेक्षा जास्त सापडलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचा जो भाग सापडलेला आहे, स्निग्धांश किंवा प्रोटीन याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ प्रोटीन वनस्पती चरबी जास्त प्रमाणात आढळले आहे. जिथं म्हणजे मिल्क प्रोटीन वापरणं अपेक्षित आहे, तिचं वनस्पती चरबी ही सापडलेली आहे आणि दॅट इज नॉट गुड फॉर द ह्युमन हेल्थ. तर हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं सर्वात मेजर कारण जर असेल तर ते आपल्याला आहे, ज्याच्या आधारे आपण हा आदेश निर्गमित केलेला आहे. पनीर हा जो आपले रेग्युलेशन्स आहेत, फूड सेफ्टी ॲक्ट अंतर्गत जे मी सांगितलं आहे की 28 पैकी 22 रेग्युलेशन जे आहेत फूडच्या बाबतीतले आहेत, त्याच्या रेग्युलेशन नंबर 2.1.16 2.1.16 अंतर्गत मानकीकृत दुग्धजन्य पदार्थ आहे. अनालॉग पनीरसाठी कोणतंही स्टँडर्ड नाही. इट इज नॉट स्टँडर्डाइज और इट इज नॉट डिफाईन ॲज पर द स्टँडर्ड्स. आणि म्हणून अनेक ज्या सुप्रीम कोर्टाच्या अगोदर डिसिजन झाले 2016 मध्ये, त्याच अनुषंगानं सेंट्रल ॲडवायझरी कमिटी जी सेंट्रल लेवलच्या CEO फसाईचे जे असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि सर्व राज्याचे आयुक्त, अन्न सुरक्षा आयुक्त हे त्याचे मेंबर्स असतात. याच्यामध्ये चर्चा पण झालेली होती. 48व्या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती. त्या बैठकीमध्ये याच्या सांगोपांग चर्चा झाल्यानंतर हे आढळले की हे दिस इज नॉट इन द इंटरेस्ट आणि इट इज नॉट गुड फॉर द पब्लिक हेल्थ, हे त्याच्यात कन्क्लुजन होतं. त्याचाही आधार आपल्या आदेशामध्ये आपण घेतलेला आहे. आणि म्हणून प्रामाणिक उद्योग, सुरक्षित उद्योग अशा दृष्टिकोनातून पनीर जे बाकीचे आयटम जे मानकानुरूप म्हणजे ॲज पर द स्टँडर्ड्स जे आहेत, तसेच स्वतंत्र मानक असलेली उत्पादने जसं टोफू असेल, सोया आहे, यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. अंमलबजावणी आणि उत्तरदायित्व याबाबतीत असं आहे की राज्यभरात याच्याबद्दल आम्ही विशेष तपासणी मोहीम राबवणार आहोत. विशेष करून उत्पादन केंद्र, गोदामं, घाऊक बाजारपेठा, किरकोळ विक्री केंद्र व खाद्यसेवा आस्थापना म्हणजे ज्याला हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीज म्हणून, या सर्वांवरती विशेष मोहीम आम्ही याच्यात राबवणार आहोत.
संशयित उत्पादनाचे नमुने संकलन करणे, जप्ती करणे, नाश करणे, कायदेशीर कारवाई करणे, दंड करणे, ह्या सर्व याच्यामध्ये आणि त्याचबरोबर प्रॉसिक्युशन करणे, ह्या सर्व याच्यामध्ये कारवाया होतील. सर्व जॉईंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर कम डेजिग्नेटेड ऑफिसर आणि FSO यांना कारवाई निर्देश आपण दिलेले आहेत. आणि सार्वजनिक आरोग्य, ज्याला पब्लिक हेल्थ किंवा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ ज्याला म्हणू, याच्याशी कशाही परिस्थिती कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा कुणाला सूटही याच्यातून भेटणार नाही. आमचं आव्हान असं आहे की ग्राहकांना ज्या आपण खाद्यसेवा देतो त्याच्यामध्ये कशाही परिस्थितीमध्ये ओरिजिनल पनीर किंवा दुधापासून बनलेलं पनीर याचाच वापर ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहे, ज्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज किंवा इतर ज्या कोणी असतील त्यांनी करावा. अनॉलॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीरचा वापर करू नये. पॅकवर जे असतं ते पॅकिंगचे सुद्धा जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स 100% पाळले पाहिजेत त्या पॅकेजिंग नॉर्मनुसार. आणि त्याचप्रमाणे पनीरची लेबलवरती घोषणा पण तशा असाव्यात. अनॉलॉग पनीर म्हणून विकल्यास शंका असल्यास जे आपलं सांगितलं की आपला जो टोल फ्री क्रमांक आहे याच्यावरती किंवा आपलं जे पोर्टल आहे कंप्लेंटचं याच्यावरती कंप्लेन करावी. आणि कशाही परिस्थितीत त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही की ज्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल. आता हे करत असताना याच्यामध्ये दंडात्मक तरतुदी आहेत, प्रॉसिक्युशन पण आहे आणि स्विफ्ट कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि म्हणून हे जे निर्देश दिले गेलेले आहेत हे नोटिफाय आपण करतो. जसं की याच्या अगोदरचं आपण जर नोटिफिकेशन बघितलं असेल तर ते होतं गुटख्याच्या बाबतीत, पान मसाल्याच्या बाबतीत. हे दुसरं नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण हे प्रोहिबिटेड केलेलं आहे. कदाचित भारतामधलं आपलं पहिलं राज्य असेल ज्याच्या माध्यमातून हे आपण हे प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण चालू केलेलं आहे. या अनुषंगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा एक दुसरा विषय आहे, तो आहे गेल्या 2 महिन्यात, सर्वसाधारणपणे 2 महिन्यामध्ये 25 मे पासून 31 जुलैपर्यंत या कार्यकाळामध्ये सर्वसाधारण आपल्या काय कारवाया झाल्या फूडच्या बाबतीत. कारण ड्रगच्या बाबतीत ऑलरेडी मी प्रेस नोट दिली होती. फूडच्या बाबतीत आपण कोणत्या कोणत्या कारवाया केल्या त्या बाबतीत आपण जर प्रमुख बाबी बघितल्या त्याची प्रेस नोट आहे. म्हणजे या 2 प्रेस नोट असणार आहेत. एक आपल्या पनीरच्या बाबतीतली आणि दुसरी आपण केलेल्या कारवायाच्या बाबतीतली, फूडच्या बाबतीतली. एकूण आपण अन्न आस्थापना ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये 25 मे ते 31 जुलै या काळामध्ये तपासणी केलेल्या म्हणजे इन्स्पेक्शन ज्याला म्हणू आपण त्या आस्थापनाची संख्या आहे 3137. आय रिपीट, आस्थापनांची इन्स्पेक्शन केलेल्या आस्थापनांची फूडच्या बाबतीतली तपासणी संख्या आहे 3137. आय रिपीट, number of inspections carried out in food establishment is 3137. And this period I am talking about only 25th May to 31st of July. Improvement notice of this, याच्यापैकी सुधारणांना नोटीस दिलेल्या आस्थापना आहेत 764, 764. आणि एकूण परवाने निलंबित म्हणजे लायसन्स सस्पेंड केलेल्या आस्थापना आहेत 165, 165. सो 3137 जे आहेत ते इन्स्पेक्शन्स, 764 त्याच्यापैकी इम्प्रूव्हमेंट नोटिसेस आणि 165 परवाने निलंबित. ही आपली सर्वसाधारण पहिली माहिती. दुसरा पार्ट, याच्यामध्ये अन्नसाठा जप्त करणे किंवा त्याच्यातला जो असतो जिथं आपल्याला सीज करून ठेवायचा असतो सीज करणे आणि जिथं आवश्यक असेल डिस्ट्रक्शन करायचं ते डिस्ट्रॉय करणे. याची क्वांटिटी जी आहे ती आहे 28,66,096 किलो. आय रिपीट, 28,66,096 किलो. त्याची किंमत सर्वसाधारणपणे 55.72 कोटी आहे. 55,72,00,000. हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज या बाबतीतमध्ये एकूण तपासणी आपण या काळामध्ये 890 केल्या. 890 हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज यांचे इन्स्पेक्शन आपण महाराष्ट्रामध्ये 890 केल्या. आउट ऑफ विच इम्प्रूव्हमेंट नोटिसेस
वर गिवन टू 329. 329 यांना सुधारणा नोटीस आपण दिल्या आणि परवाने निलंबित 116 जणांचे केले. सो licenses suspended of HREs are 160. Improvement notice are given to 329. Out of the total inspected hotel and restaurant is 890. प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जे आहेत, म्हणजे आता प्रोहिबिटेड आयटम आता अनालॉग पनीर ऍड झाला, पण अगोदर आपण जे कारवाई करत होतो ती आपल्या जे गुटखा आणि ह्या बाबतीत आहे त्या बाबतीत त्याच्या आस्थापना आपण ज्या आढळल्या 658 त्याच्या किमतीचा साठा जो आहे सर्वसाधारणपणे जो तो जप्त केला आपण तर 15 कोटी प्लस 15 कोटी 11 लक्ष समथिंग. FIR त्याच्यामध्ये आपण केले 519, 519 FIRs. अरेस्टेड पर्सन्स इन दिस याच्यामध्ये आहेत अटक झालेल्या व्यक्ती 701 701 व्यक्तींना याच्यामध्ये अरेस्ट झाली. टोटल आस्थापना सील केल्या 407 407 आणि जप्त वाहनांची संख्या 78 याच्यामध्ये. तर प्रोहिबिटेड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली याच्यातून दिसून येतं. आता एक थोडक्यात, कारण याचे डिटेल्स फक्त आपण एवढी कारवाई केली म्हणून सांगणार नाही, तर मेजर त्याच्यातल्या ज्या कारवाई आहेत मेजर 4-5 सेक्टर मधल्या त्या आपण थोडक्यात जाणून घेऊ. आता मी सांगितलं तो मी रिपीट करणार नाही. तर टोटल याच्यामध्ये फक्त आपण बघितलं थोडक्यात एकूण आस्थापना तपासणी 3137, इम्प्रूव्हमेंट नोटिसेस 764, लायसन्स सस्पेन्शन 165, almost 55 crores rupees seizure of food products or destruction. FIRs total 532 and arrested people 714. दूध मिल्क या प्रॉडक्टवरती आपण केलेल्या कारवाया त्याच्या बाबतीत ज्या आस्थापना आहेत त्याच्या बाबतीतल्या टोटल इन्स्पेक्शन्स ऑफ मिल्क इस्टॅब्लिशमेंट 487 ह्या टोटल पैकी आहेत. ह्या वेगळ्या नाहीत, म्हणजे 3137 चा पार्ट म्हणजे मिल्क मधला जो आहे तो. इम्प्रूव्हमेंट नोटीस गिवन टू 218, सुधारणा नोटीस 218 दूध आस्थापना ज्या आहेत त्यांना दिली. लायसन्स कॅन्सल्ड 33 लायसेन्सेस सस्पेंडेड, नॉट कॅन्सल्ड, सस्पेंडेड लायसन्स 33 अँड FIRs 11. I will not go into its financial details. It is given in the table. प्रेस नोट मध्ये पण आहे. दुग्धजन्य पदार्थ मिल्क प्रोडक्ट्स, आता जो बोललो ते दूध, आता जे बोलणार आहे ते दुग्धजन्य पदार्थ म्हणजे मिल्क प्रोडक्ट्स. याच्या आस्थापना आपण तपासल्या 476. याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नोटीस दिल्या 196, लायसन्स सस्पेंड केले 16, FIRs फाइल 2. ऑफकोर्स त्याची किलो किंमत वगैरे त्याच्यात दिलेली आहे, यू कॅन रीड इन टू इट. हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज, टोटल इन्स्पेक्शन्स 890, इम्प्रूव्हमेंट नोटीस 329, सस्पेन्शन ऑफ लायसन्सेस 116. आता हे 3 प्रॉडक्ट सांगितले मी, मिल्क प्रॉडक्ट्स आणि हॉटेल्स. याच्या व्यतिरिक्त इतर फूड आयटम जे आहेत एक्सेप्ट प्रोहिबिटेड आयटम याच्यावरती केलेल्या आस्थापना तपासणी केलेला आहे 608. याची किंमत जवळजवळ 36 कोटीच्या आसपास आहे आणि जप्त केलेला साठा तो याच्यामध्ये दिलेला आहे, यू कॅन रीड इट. प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत आता मी सांगितलं, परत रिपीट करणार नाही. 676 टोटल आस्थापना बघितल्या, 658 पैकी प्रोहिबिटेड आयटम आढळले, त्याची 15 कोटीच्या आसपास किंमत आहे. FIRs 519, 701 ऑलरेडी याच्यामध्ये अरेस्ट केलेले पर्सन. सो दिस इज बाय अँड लार्ज द ॲक्शन्स टेकन ड्युरिंग 25 मे टू 31 जुलै फूडच्या बाबतीतली. बऱ्याच वेळेस असाही गैरसमज झाला किंवा इंटरप्रिटेशन केलं झालं की लायसन्स सस्पेंड केलं म्हणजे कायमस्वरूपी बंद केलं. नो,
लायसन्स सस्पेन्शन हा भाग वेगळा आहे, लायसन्स कॅन्सलेशन हा त्याचा पुढचा. कॅन्सल केलं की कायमस्वरूपी बंद. सस्पेन्शन केल्यानंतर त्यांचं कंप्लायन्स केल्यानंतर हिअरिंग होते आणि हिअरिंग नंतर त्याच्यावरती डिसिजन होतात. तर ह्याच्यापैकी ज्या 165 लायसन्स सस्पेंड झाले त्याच्यापैकी माझ्याकडे 103 अपील फाईल झालेले आहेत. आय रिपीट 103 165 पैकी. त्याच्यापैकी ज्यावेळेस माझ्याकडं अपील फाईल होतं आणि अपील फाईलनंतर ते सांगतात की आम्ही कंप्लायन्स केलेला आहे असा रिपोर्ट ते ज्यावेळेस सबमिट करतो कोण FBO, ते सबमिट केल्यानंतर मी डेजिग्नेटेड ऑफिसर किंवा असिस्टंट कमिशनर यांना हे निर्देश देतो की हा जो त्यांचा रिपोर्ट इन्स्पेक्शन तुम्ही जो ओरिजिनल केलं होतं त्याच्या अगेन्स्ट त्यांनी जो कंप्लायन्स केलेला असं म्हणतात त्याचं इन्स्पेक्शन करून मला रिपोर्ट द्यायचा. तो रिपोर्ट ते रिइन्स्पेक्शन करतात किंवा क्रॉस व्हेरीफाय करतात. त्याच्या अगेन्स्ट त्यांचा रिपोर्ट येतो आणि मग यांचं FBOचं म्हणणं आणि आलेला रिपोर्ट याच्या आधारे मी हिअरिंग घेतो आणि त्याच्यावरती माझा फायनल निर्णय देतो. ते 103 ज्या अपील फाईल केल्या त्याच्यामधल्या मी दर मंगळवारी माझा डेट ठरवलेला आहे ज्या दिवशी मी अपीलचं हिअरिंग घेतो. त्याच्यापैकी 30 ज्या सस्पेंड केलेलं लायसन्स त्याच्यामध्ये इंटरिम स्टे दिलेला आहे. म्हणजेच काय, सस्पेन्शन लायसन्स केलेलं आहे तर त्याच्यावरती दे कॅन स्टार्ट देअर ऑपरेशन्स बिकॉज त्यांनी कंप्लाय केलेला प्रायमरी मला दिसणार. फायनल ऑर्डर त्याच्यामध्ये मी करणार आहे कारण त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या जर गोष्टी राहिलेल्या असतील तर त्याच्यावरती मी त्यांचं उत्तर मागतो, त्यांचा कंप्लायन्स मागतो आणि फायनली मी त्याच्यावरती करतो. रिझर्व्ह फॉर ऑर्डर 38 केलेले आहेत आणि 35 त्याच्यामध्ये पेंडिंग आहेत. तर त्याच्यामुळे सस्पेन्स केलं की आमचा बिझनेस कायमस्वरूपी बुडाला, आमच्यावरती नुकसान झालं हे म्हणण्याची कोणतीही गोष्ट नाही. तुम्हाला वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये कंप्लाय करणं अपेक्षित असतं. त्याच्यावरती जी कायद्यानं दिलेली प्रक्रिया ती राबवून त्याच्यावरती हिअरिंग घेतली जाते आणि हिअरिंगच्या अंती त्याच्यावरती निर्णय दिला जातो. आवश्यकतेनुसार इंटरिम स्टे जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे स्टे पण दिला जातो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीच्या बाबतीत किंवा काही क्लबच्या बाबतीत HREचाच पार्ट आहेत किंवा डेअरीच्या बाबतीत सस्पेन्शन केलं त्यावेळेसची परिस्थिती आणि सस्पेन्शन केल्यानंतरची परिस्थिती त्यांनी ज्यावेळेस ज्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक फरक पडलेला काही बाबतीत मला आढळलेला आहे. त्याचे व्हिडिओ काही माझ्याकडे येत आहेत, ते आल्यानंतर मी देईलच प्रेसला. तर आपण पहिला व्हिडिओ किंवा पहिले फोटो आणि नंतरचा व्हिडिओ आणि नंतरचे फोटो बघितले तर आपल्याला ड्रास्टिक फरक दिसेल. कारण माझ्याकडे ज्यावेळेस शेअरिंगला येतं त्यावेळेस सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ ते स्वतः FBO जे आणत असतात कारण तो एक एव्हिडन्स आहे ज्याच्या आधारे ते दाखवू शकतात की अगोदर आमची अशी परिस्थिती होती, आता ही परिस्थिती आहे, सो वी हॅव इम्प्रूव्ड, वी हॅव कंप्लाइड, आणि त्याच्या अनुषंगाने आपण तो रेकॉर्डवरती घेतो आणि पुढे काम करत असतो. तर आपला जो उद्देश आहे सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने आपण हे कारवाई करत आहोत. आजच्या प्रेसचे 2 उद्देश होते. पहिला, जी अनॉलॉग पनीरवरती, आय रिपीट अनॉलॉग पनीरवरती बंदी नाहीये, अनॉलॉग किंवा नॉन डेअरी याच्यावरती प्रोहिबिटेड केलेलं आहे. जेन्युइन पनीर जे आहे दुधापासून बनलेलं आहे त्याच्यावरती कोणतीही बंदी नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं पनीरवरती बंदी आणली, अशी परिस्थिती नाही. अनॉलॉग किंवा नॉन डेअरी पनीर किंवा ते प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यावरती आपण प्रोहिबिट केलेलं आहे. ते इथून पुढे प्रोड्यूस करता येणार नाही, प्रोसेस करता येणार नाही, ट्रान्सपोर्ट करता येणार नाही, सेल करता येणार नाही. आणि दुसरा भाग जो आहे फूडच्या बाबतीत आपण गेल्या 2 महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण 25 म्हणजे पुढचे ते 6 दिवस जर पकडले तर जे काही 2 महिन्यापेक्षा 6 दिवस जे वेस्ट आहे त्या काळातली आपला कारवाई आपण सांगितलं. याचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत जे आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली होती 3E ज्याला म्हणतो मी, की फर्स्ट इज एम्पॉवरमेंट ऑफ पीपल. एम्पॉवरमेंट पीपल म्हणजे FDA काय करतं हे लोकांपर्यंत जावं. दुसऱ्या बाजूनी लोकांना FDAशी जे काय कनेक्ट करायचं आहे कंप्लेंटच्या बाबतीत असेल किंवा त्या बाबतीत आपण काय करतो तर आपण टोल फ्री नंबर ॲक्टिव्ह केला, त्याच्यातले नंबर वाढवले, प्लस आपण पोर्टल चालू केलं. आणि तिसरं, सर्वसाधारणपणे मीट द कमिशनर असा कन्सेप्ट जो म्हणतो ते 4 ते 5 दररोज त्या दिवशी एखाद्या मीटिंग असेल कुठे मंत्रालयात वगैरे ती सोडली तर माझ्या ऑफिसमध्ये विदाऊट एनी अपॉइंटमेंट येऊन कोणीही मला भेटू शकतं. ते मी भेटतो, त्याचं काय म्हणणं ऐकतो आणि त्याच्यावरती आवश्यक त्याप्रमाणे पुढे आपण कारवाई करतो. हे एम्पॉवरमेंट ऑफ पीपल पहिल्या ईच्या दृष्टिकोनातून आपण करतोय. दुसरा आहे इनेबल बिझनेसेस, जेन्युइन बिझनेसेस. आपली दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ते जेन्युइन बिझनेसेस आहेत, जेन्युइनपणे काम करतात, कायद्याचं पालन करतात. त्यांना कशाही परिस्थिती भीती बाळगण्याचं कारण आहे, त्यांना आम्ही इनेबलच करणार आहोत, त्यांना मदतच करत आहोत. दॅट इज सेकंड, इनेबल जेन्युइन बिझनेसेस. आणि जे नॉन जेन्युइन आहेत
दे हॅव नो प्लेस टू हाईड, त्यांना कशाही परिस्थितीत आम्ही स्पेअर करणार नाहीत. हा दुसरा ई. आणि तिसरा ई जे आहे E3 जरा बनतो तो इन्फोर्समेंट ऑफ द ॲक्ट अँड रूल्स, ते इन्फोर्समेंट करणं. ह्या तिन्ही स्ट्रॅटेजी ज्या आहेत आपली एकंदरीत स्ट्रॅटेजी E3 स्ट्रॅटेजी, त्याच्या माध्यमातून आपण ते काम करतोय. आणि त्याच माध्यमातून आपल्यासमोर वेळोवेळी ऑर्डर पण आपण ज्या काढलेल्या आहेत, पर्टिक्युलरली विशेष कंप्लायन्स ऑर्डर किंवा प्रोहिबिशनच्या ऑर्डर, त्याच्याबद्दल आपण प्रेस घेतो. त्याचाच एक भाग आजचा होता म्हणून आपल्यासमोर आलेलो.